बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देग। त्यापेक्षा मोठा जनसमुदाय नांदेडमध्ये आलेला आहे। एक शेर मैं कहता हूं और भाषण को शुरुआत करता हूं। अरे वो लाख कह दे कि आकाश हूं जमीन हूं मैं, वो लाख कह दे कि आकाश हूं मैं जमीन हूं मैं, मगर उसे पता है कि कांग्रेस के बगैर कुछ भी नहीं हूं मैं, मगर कुछ भी नहीं है, क्योंकि कांग्रेस ये कैडर बेस है, लीडर बेस पार्टी नहीं है। जनता का आवाज कांग्रेस है। राहुल जी को जो ताकत है उन्हें पता है, और इन्होंने इसलिए तमाम पिछड़ों को लेकर ओबीसी, दलित, आदिवासी, बहुजनांचा आवाज असेल म्हणून त्यांनी सांगितलं की जात न्याय जनगणना झाली पाहिजे। जिनकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, भागीदारी हे छाती ठोकपणे राहुलजी म्हणतात। आज तुमची सगळ्यांची उपस्थिती, मराठवाडा आणि काँग्रेस हे भावनिक नातं आहे, भावनिक नातं। मराठवाड्याला काँग्रेस पक्षाने 3 मुख्यमंत्री दिले, 2 गृहमंत्री देशासाठी दिलेत। एवढं प्रेम हायकमांडचा व आमच्या आपल्या संपूर्ण दिल्लीच्या नेत्यांचं, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचा काँग्रेसवर आहे। हे अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून आज नेता जाईल येईल, पण काँग्रेस मात्र कोणी संपवू शकणार नाही। काँग्रेसी मुळं या नांदेड आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये खोलवर रुजली आहेत। मी शुभेच्छा देतो वसंतरावजी साहेबांना, वसंतराव साहेब, चव्हाण साहेब, की आज जो नांदेडचा इतिहास ज्या वेळेस लिहिला जाईल पुढचा, त्यावेळेस त्याची सुरुवात वसंतराव चव्हाण साहेबांच्या नावापासून लिहिली जाईल। सुरुवात तुमच्यापासून होईल। आणि मराठवाड्यामध्ये डॉक्टर काडगे साहेब एकच फॅक्टर, डॉक्टर काडगे काय ते लातूरचा फॅक्टर डॉक्टर काडगे डॉक्टर, ते पण बघा इथे आलेत। 100% मराठवाड्यामध्ये 3 जागा लढल्या आणि 3ही जागा काँग्रेसने जिंकल्या। 100% निकाल काँग्रेसला देणारा मराठवाडा आहे, काँग्रेसला निकाल देणारा मराठवाडा। आणि विधानसभेमध्ये सुद्धा नाना भाऊ 100% निकाल मराठवाड्यातून काँग्रेस देईल, यामध्ये आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही। आपण नेत्यांनी आपलं जे काही काम आणि जो घाम सोडला मोदींना, जे काम करून राहुलजींनी तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय। 400 पार, 400 पार। आणि त्यांचे नेते सांगत होते इस बार 400 पार और संविधान उस पार। जे कुच्ची भरली पुन्हा बॉम्बलनं बंद होऊन गेलं लेखाचा। जय श्रीराम म्हणायचे, आता जय श्रीराम म्हणतात। आवाजच गेला, आवाज काढायला तयार नाहीत। प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करताय, मूर्ख बनवताय लोकांना। तर रामचंद्र प्रभू जिथे जिथे वाद झाला तिथं भाजपची पुरी जिरवून टाकली। रामेश्वरम, रामटेक, अयोध्या, जिथं राम थांबले तिथं पहिल्यांदा त्या भूमीमध्ये भाजपला गाडण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलं। हा इतिहास झालेला आहे। म्हणून देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने राजकारण कराल तर तुम्हाला इथेच गाडल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस हा नॅचरल फॉरेस्ट आहे, नैसर्गिक। आणि भाजपा म्हणजे प्लांटेशन केलेलं जंगल आहे। याला पाणी देत राहा तोपर्यंत झाड जिवंत, आणि पाणी देणं बंद झाड मेलं।
काँग्रेस आपणच झाडं उभे होतात, एक मेला तरी 100 झाडं तयार होतात. ही काँग्रेस आहे. म्हणून विलासराव देशमुखांनी सांगितलं आहे, काँग्रेस पक्ष नाही विचार आहे. काँग्रेस हा एका माणसाचा नाही तर या देशातील लाखो करोडो लोकांचं स्थान आहे. म्हणून काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही हे विलासराव देशमुख साहेब स्वर्गीय सांगायचे. ती काँग्रेस महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेसाठी आज तयार होते आहे. राज्य उद्ध्वस्त झालेला आहे, भ्रष्टाचाराने पोखरून टाकलेला आहे. आता योजनावर योजना, लाडला भाऊ, लाडली बहीण, उद्या लाडला साला, लाडली साली, लाडली सासू, घासात घिस चालली आहे. खिशात नाही दमडी आणि योजनांचा महापूर चालू आहे. 1,500 मताची झाली कडकी आणि नालायकांना आठवली बहीण लाडकी. हे सुरू झालं. म्हणून तुम्हाला लढायचं आहे. आता बंटी पाटील साहेबांनी सांगितलं स्मार्ट मीटर येतोय. स्मार्ट मीटर, पहिले पैसे भरा मग लाईट सुरू. रिचार्ज खतम, लाईट बंद. 12 वाजता रिचार्ज संपला की गेला लाईट. हलवा टावेल तो मीटर गरगर फिराल आणि तुम्ही गरगर गरगर फिराल आणि मग म्हणाल, मग काय म्हणाल, काँग्रेस शिवाय पर्याय राहणार नाही. 30% भाव वाढवले, 30% इलेक्ट्रिकच्या बिलाचे, 30%. 2 बल्ब 1 फॅन. काँग्रेसचं सरकार होतं 350 रुपये बिल यायचं, आज 2000 रुपये बिल येतोय. हे लाडकी बहीण आणि चोरांचा सुरसुडाट. चोर, डाकू, लुटेरे सगळे गेलेत भाजपमध्ये. साफ झालाय, स्वच्छ झाले आहे पक्ष आमचा. होते नव्हते सगळे गेले. कोणी ईडीला घाबरून गेलेत, कोणी सीबीआयला घाबरून गेलेत, कोणी धाक दाखवल्यामुळे गेलेत. आणि सगळे भ्रष्टाचारी जमा करून भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात काँग्रेस भ्रष्टाचारी आहे. लाज वाटत नाही ना. सगळे चोर तुमच्याकडे. पाहिलं तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी बघितलं. लोकसभेच्या पूर्वी अजित पवारांच्या वर आमचे पंतप्रधानांनी काय म्हटलं, 70,000 करोड़ का घोटाला किया. बहनों भाइयों, हम इनको छोड़ेंगे नहीं. 4 दिवसात ये भ्रष्टाचारी को हम साथ में लिए बगैर छोड़ेंगे नहीं म्हणून सांगितलं. सोबत घेतलं आणि वरून खांद्यावर हात ठेवून विचारलं, बेटा अजित कैसे हो. यांनी सांगितलं ठीक हो. तो शोलेचा डायलॉग होतो. सांगितलं कैसे हो सरदार, ठीक हो. सरदार ने पूछा बेटा अजीत कितना खाया. सरदार 70,000 करोड़ खाया. बेटा अजीत बहुत कम खाया, तू इधर आ जा, तिजोरी की चाबी ले जा, जितना खाना है उतना खा जा. वाह रे सर, हे चोर सगळी जमा झाली आणि या चोरांचा बाजार डाकू लुटेरे मिळून तिघेही महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत. सोयाबीनचा शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्या सोयाबीनला दर मिळत नाही, कापसाला दर मिळत नाही, पीक विम्याचा पैशाचा पत्ता नाही, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही. आणि म्हणून गिन के बदला लेने का समय आया है. आणि ते विधानसभेमध्ये तुम्ही घेण्याची ताकद आता दाखवण्याची आवश्यकता आहे. म्हणून सांगतो सर्व माझ्या बांधवांना, अल्पसंख्याक बांधवांना सांगतो, आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील, चिंता करू नका. देशाच्या संविधानासाठी, या देशाचा धर्म वाचवण्यासाठी, देश धर्मासाठी काँग्रेस संविधानाचा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकसभेमध्ये लढली आणि 31 जागा महाराष्ट्रामध्ये आलेत. जवळपास जिंकल्यात आम्ही जमा होतो. माननीय राहुलजी या देशाचे पंतप्रधान हो झाले असते, 20-25 जागा कमी पडल्या. यांना तिकडे जाऊन त्यांच्याकडे हात जोडावे लागले त्या देशाच्या पंतप्रधानांना. कुणाकडे आंध्रामध्ये जाऊन, बिहारमध्ये जाऊन. पण तुम्ही पाहिलात काल लोकसभा झाली,
लोकसभेमध्ये राहुलजींचा आवाज आणि त्यांची भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐकले असणार. घामसुरी मारली नरेंद्र मोदीजींना. 3 वेळा पाणी पित होते. 56 इंचची छाती 39 इंचची झाली होती. पार घामसुरी दिसत होती. हे राहुलजीचा धाक त्या लोकसभेमध्ये आहे. आणि म्हणूनच वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भात 10 वर्षात पहिल्यांदा जेपीसी कडे हे प्रकरण जर गेलं असेल तर ते राहुलजी गांधीमुळे गेलेलं आहे. हे आपण विसरू शकत नाही. जेपीसी कडे पाठवावं लागलं. आज हीच खरी आपली विजय आहे असं मी म्हणतो. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, ह्या पहिल्यांदा मी नांदेडामध्ये भरपूर आलो. नांदेडाचा आणि माझा संबंध फार जवळचा. नसीम भाई, तुम्हारा जितना रिश्ता था वो हमारा भी था, पर हम डरने वालों में से नहीं है. डर के आगे जीत है, यह हम बताने वाले हैं. हम डरने वाले नहीं है, इसीलिए कांग्रेस में है. डर गया सो भाग गया. हम इसीलिए है क्योंकि काँग्रेस येतील जातील. आम्ही कितीही नेते कोण कुठे गेले तरी फरक पडणार नाही, कारण काँग्रेस हा देशाचा विचार आहे. आणि तो विचारासाठी म्हणून आम्ही सर्वजण सोबत आहोत. दिवस फार काही नाही. 2-2.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. 2-2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार. 100% खात्रीनं सांगतो. महाराष्ट्राच्या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल, हे तुम्ही लिहून ठेवा. फक्त खासदार आले म्हणून जरा गपलतीत राहू नका. पुढच्याकडे माल जास्त आहे. महाराष्ट्र लुटला आहे. जागते रहो. जागाल तर भोगा. जागे सो भोगे, सोये सो गवाये. म्हणून आता पुढचे दिवस जागून काढा. एकदम दक्ष राहून काढा. जे ताकद महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहतोय. चेन्नी थाला साहब, आपने जितना समय महाराष्ट्र के लिए दिया है, आज तक कोई भी हमारे महाराष्ट्र के प्रभारी ने उतना समय नहीं दिया है. ये कांग्रेस के लिए जो आज अच्छा दिखता है, उसमें आपका भी हिस्सा बहुत बड़ा है. जितना समय दे रहे हैं आप, जो जीत है आपकी ताकत है. हमारे प्रदेश के नेता नाना भाऊ जो जितना घूम रहे, बाला साहब जितनी मेहनत कर रहे, इससे पता चलता है कि महाराष्ट्र के परिवर्तन में अब कोई रोक नहीं सकता और कांग्रेस को कोई रोक नहीं सकता. ये ताकत यहां दिख रही है. प्रचंड लूट चालली हो. इमानदारीने सांगतो, डाकू जसे लुटेरे लुटतात ना, तसं तिजोरीला लुटत आहे. जमिनी विकल्या जात आहेत. अदानीच्या घशात घातले जात आहेत. उद्योग पडवले जात आहेत. गुजरातच्या दिशेनं चालले. कालच महिंद्राचा उद्योग नाशिक मधला 25,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा उद्योग करारनामा झाला. उद्योग सुरू होणार होता. जमिनीचा सिलेक्शन झाला आणि जवळपास 2.5 लाख लोकांना रोजगार देणारा उद्योग काल गुजरातला पडवला गेला. अरे, गुजरातचे गुलाम म्हणून महाराष्ट्राच्या गादीवर बसणाऱ्यांना तुम्हाला लाज का वाटत नाही की तुम्ही महाराष्ट्राच्या तरुणांना रस्त्यावर नांगळ फिरवताना तुम्हाला लाज वाटत नाही? लाखो लोकांचा रोजगार पडवला जातोय. महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला आहे. 1 नंबरवरचा महाराष्ट्र आज कुठे नेऊन ठेवलाय? पूर्वी हेच म्हणायचे, यांची लाईन असायची, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अरे, गहाण ठेवलाय ना गुजरातला. अस्मिता गहाण ठेवली. महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवलाय. म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, देशाच्या संविधानासाठी लढलात. महाराष्ट्राच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या, शाहू फुलेंच्या या स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी आपल्याला लढावं लागेल आणि तिरंगा फडकावा लागेल. ते आपण हातामध्ये हात धरून जोमानं कामाला लागा. उमेदवारी कोणाला मिळेल त्यापेक्षा आपल्याला निवडणूक जिंकायची आणि महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं आहे. याच कामासाठी
आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला एक शेर सांगतो आणि माझं भाषण संपवतो. कारण 4 जण बसले आहेत, पुन्हा आपल्याला भेटायचं आहे, सगळेजण आपण भेटणार आहात. म्हणून एक शेर शायर कहते कि लोग झूठ कहते हैं कि जिंदा रहेंगे तो मिलेंगे. लोग झूठ कहते हैं कि जिंदा रहेंगे तो मिलेंगे. अरे भाई, मिलते ही रहोगे तो ही जिंदा रहोगे, मिलते ही रहोगे तो ही जिंदा रहोगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा. अस्सलाम वालेकुम, राम राम, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं इथे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले प्रभारी आदरणीय रमेश चेन्नथालाजी, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नानाभाऊजी पटोले, आपले विरोधी पक्ष नेते, आताच तोप त्यांनी डागली, आपण सगळ्यांनी ऐकली, असे माननीय विजय वडेट्टीवारजी, आपल्याच आत्ताच भाषण, सुंदर भाषण ज्यांनी केलं, आपल्या सगळ्यांना विलासरावांची आठवण आली, असे माननीय अमित भैया देशमुख, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष माननीय नसीम खानजी, सन्माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण, सन्माननीय खासदार करवजे, हे तिन्ही खासदार आपण निवडून आणलेले, आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. माननीय तुकारामजी रेगे पाटील, महाराष्ट्राच्या विधानसभेचे मुख्य प्रतोद आणि ज्येष्ठ नेते सुरेशजी वरपुडकर, आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव, आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, त्याचप्रमाणे आमदार धीरज भैया देशमुख, त्या माजी आमदार ज्येष्ठ नेते ईश्वरलालजी भोसीकर, डी.पी. सावंतजी, माननीय खडसेजी, भाऊसाहेब गोरेगावकर, वजाजी मिर्झा, कुणालजी राऊत, हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, बी.आर. कदम, आपले दोन्ही अध्यक्ष नानाभाऊजी गावंडे, सिद्धार्थ हत्यांबरे, केशरजी साळुंके, सगळे पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, वेळ खूप झाला याची मला माहिती आहे. मी आपलं भाषण थोडक्यातच आवरणार आहे, पण आजची नांदेडची सभा उद्याच्या विधानसभेच्या विजयाची नांदी असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. तुमच्यामध्ये जो करंट दिसतो ना, साधारणतः ही लाईट लागते, याला 350 व्होल्ट म्हणतात, 350 व्होल्ट लाईट लागते. जे हाय टेन्शन असतं ते 2000 व्होल्टचं असतात. तुमचा करंट आता 2000 व्होल्टचा आहे. कुणी जवळ यायचा जरी प्रयत्न केला तरी धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जी कमाल दाखवली नांदेडकरांनी, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मोठे मोठे गेले, मोठे मोठे होते, परंतु शेवटी काँग्रेस पक्ष मोठा आहे, जनता मोठी, हे तुम्ही सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, मराठवाड्यातल्या जनतेचं अभिनंदन करतोय, मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतोय, नेतृत्वाचं अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं काम केलं, एक ताकद देशाला देण्याचं काम केलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. इथे मोठे गेल्यावर असं वाटलं काय होणार वाटत होतं, पण काय चैतन्य, काय तुमच्यामध्ये करंट होता. आणि एका सच्च्या कार्यकर्त्याला, वसंतराव चव्हाणांना संधी मिळवून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. हे फार महत्वाचं काम तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळालं का नाही माहित नाही, पण अख्ख्या भारतानं आश्चर्यचकित होऊन पाहिलं. कुणी म्हणायचं नांदेड म्हणजे याचा बालेकिल्ला, नांदेड म्हणजे त्याचा बालेकिल्ला. नांदेड बालेकिल्ला होता तो आदरणीय शंकरराव चव्हाणांचा होता, त्यांचा वारसा सांगणाऱ्याचा नव्हता. हे सिद्ध करून दाखवण्याचं काम तुम्ही केलं. काँग्रेसचा बालेकिल्ला नांदेड आहे, शंकरराव चव्हाणांचा बालेकिल्ला हा नांदेड आहे. तुम्हाला त्यांचा वारसा सुद्धा चालवण्याचा अधिकार नाही, हे सिद्ध करून दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून तुझं खूप अभिनंदन या निमित्तानं मी इथं करतोय. जालन्याचे खासदार आले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.
अमित भैया आणि धीरज भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी लातूर सुद्धा जिंकून दाखवलं. त्यांचं अभिनंदन करण्याचा आजचा दिवस आहे. विलासरावजींच्या स्मृतीला, शंकरराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. इतका कौतुकाचा दिवस आज आहे. खरं आजच्या ज्या बैठका होत्या खऱ्या तुमच्याशी चर्चा करण्याच्या, परंतु तुमचा उत्साह काल लातूरमध्ये पाहिला. उत्साह एवढा उत्साह की ते सभेमध्ये रूपांतर झालं. आज खरं बैठका होत्या जिल्हानिहाय, पण सभेमध्ये रूपांतर झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. एक सगळीकडे वारं दिसतंय, ते काँग्रेसचं वारं दिसतंय. आपल्या देशावर जे संकट होतं, जे भारतीय जनता पक्षाने आणलं होतं, त्यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय की कशा पद्धतीचे राजवट पंतप्रधान मोदी यांनी यांची होती. वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सगळ्यात जादा अन्याय कोणावर होत होता तर शेतकऱ्यावर होत होता. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा टाकून बसले. 700 शेतकरी त्यामध्ये मृत्युमुखी पडले, परंतु आपल्या पंतप्रधानांना कीव आली नव्हती. शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये गाडी घालण्याचं काम यांच्या मंत्र्यांनी केलं, त्याला शिक्षा झाली नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. महाराष्ट्रातला शेतकरी असो किंवा देशातला शेतकरी असो, या भाजपचं धोरण हे कायम त्यांच्या विरोधात राहिलेलं आहे. त्यांचं धोरण महिलांच्या विरोधात राहिलेलं आहे. आपल्या कुस्तीगीर महिला काय आरोप त्यांनी केले होते, त्या खासदाराला शिक्षा झाली का? तो आजही मोकाट फिरताना दिसतोय. आणि उलटी ती कुस्तीगीर महिला ऑलिम्पिक मध्ये गेले आणि तिच्यावर पुन्हा अन्याय झाला, हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये आदिवासीवर झालेला अन्याय आपण पाहतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं की कुठंतरी भारतीय जनताच्या माध्यमातून या देशावर मोठा धोका निर्माण होतो आहे. हे घटनेला हात घालायला निघालेले आहेत. या देशाच्या लोकशाहीला हात घालायला निघाले आहेत. ईडी आणि आयटीचा वापर करून अनेक नेत्यांना आत टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आपण पाहिला. मुख्यमंत्र्यांना आत टाकायचा कार्यक्रम पाहिला. केजरीवालजी आज सुद्धा जेलमध्ये आपल्याला दिसतात. हे भारतीय जनता पक्षाचं धोरण हे लोकशाहीला आणि आपल्या राज्यघटनेला घातक आहे. असं म्हणल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जो निर्णय दिला, देशाने जो निर्णय दिला आणि त्यांचा सत्तेचा अहंकार उतरून टाकायचं काम केलं, याकरता सुद्धा देशातल्या जनतेचे आभार मानण्याचा आजचा दिवस असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हे सगळं आपण पाहतो. खरं तुम्हाला एक धोका अजूनही सांगतो. आजही धोका राज्यघटनेला आहे, आजही धोका लोकशाहीला आहे. आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठा धोका कोणता असेल, या भारतीय जनता पक्षाकडून सगळ्यात मोठा धोका पुन्हा एकदा चातुर्वर्ण आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पुन्हा एकदा जाती जातीमध्ये भेद निर्माण करताना दिसत आहेत. चातुर्वर्ण्याचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही म्हणणारा तो चातुर्वर्ण. शाहू महाराजांना वेदाचा वापर करता येणार नाही वेद मंत्राचा म्हणणारा तो चातुर्वर्ण. 1 वर्षापूर्वी संभाजी महाराज जे आहे कोल्हापूरचे, त्यांच्या धर्मपत्नी काळाराम मंदिरामध्ये गेल्या होत्या नाशिकच्या, आणि त्या वेद मंत्र म्हणत होत्या. तिथल्या त्या आले ते ब्राह्मण मंडळी काही तिथल्या त्या मंदिरातली, आणि म्हटले तुम्हाला हा अधिकार नाही. याला म्हणतात चातुर्वर्ण. भारतीय जनता पक्षाला हा चातुर्वर्ण पुन्हा आणायचा आहे, पुन्हा मनुवाद आणायचा आहे. आणि म्हणून हा विचार, जर पुन्हा मनुवाद आला, पुन्हा चातुर्वर्ण आला, तर आपली गणना कशात होईल याचाही विचार करायला आपण हरकत नाही. ते जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यातून ते पुन्हा एकदा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. ते दिशा आहे त्यांची, ती चातुर्वर्ण्याकडे नेण्याची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल, खरं म्हणजे तुम्ही मंडळी आहे इथे, खूप नरहरजी कुरुंदकर नावाचा मोठा विद्वान माणूस नांदेडचा, आजही त्यांचे पुस्तक तरुणांनी वाचावे, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की चातुर्वर्ण म्हणजे काय आणि भारतीय जनता पक्षाचं मूळ कशात आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आता महाराष्ट्राची सत्ता हासिल करण्याचा प्रयत्न ते करतायत. महाराष्ट्राची सत्ता हासिल करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी काय नाही केलं. महाविकास आघाडी ज्यावेळेस आमची सत्ता होती, तिघांची सत्ता होती आमची, पहिलं काम आम्ही केलं असेल, कोणतं केलं असेल तर तुमच्या सगळं कर्जमाफ 2 लाखापर्यंत सहजतेनं कर्जमाफ केलं. 30,000 कोटी रुपयाचं त्यावेळेस आम्ही पैसे दिले. पैसे वाया घातले नाही, शेतकऱ्याच्या खिशात घालण्याचं काम महाविकास आघाडी म्हणून केलं. कोरोनाच्या संकटामध्ये लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही केलं.
प्रत्येक गोष्टीची काळजी आम्ही घेत होतो. परंतु आता हे सरकार आलंय, तिजोरीची उधळपट्टी चाललेली आहेच आहे. इतकी उधळपट्टी चाललेली आहे, तिजोरीचा पूर्णपणे संपून टाकायचं काम चाललंय. पैसे कुठेही खर्च करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. परंतु संजय निराधारचे जे आहे त्यांना 9 महिने झाले, अजून पैसे आलेले नाही. त्या निराधारांना 9 महिने झालेत, त्यांचे पैसे आले नाहीत. ही वस्तुस्थिती आपण तपासून घ्या. आपल्या गावोगावची काय परिस्थिती आहे. या पद्धतीत चाललंय. लाडकी बहिणानं यांना लाडकी सत्ता लाडकी आहे, याच्याकरता लाडकी बहीण आहे हा हेतू सुद्धा ओळखला पाहिजे. आणि त्यांच्या हातात पुन्हा सत्ता जाणार नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. इथली शांतता व्यवस्था काय आहे राज्याची. या राज्याचा एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो, ही परिस्थिती आपल्याला दिसते. धनदांडग्यांचे पोरं गाड्या अंगावर घालतायत, गोरगरिबांच्या अंगावर गाड्या घालतायत. किती केसेस झाल्या तुम्ही पहा. त्यांच्यात गाड्या अंगावर घालणारे कोण ते पहा, आणि त्यांना वाचवणारे कोण ते पहा. कारण त्याला सत्तेचा माज आलेला आहे, त्याचा तो परिणाम हे लक्षात घ्या. तपासून पहा तुम्ही सगळे मंडळी. अंमली पदार्थाचा वापर प्रचंड वाढलेला आहे. तरुण पिढी पूर्णपणे बर्बाद करण्याचं काम त्याच्यामध्ये चाललेलं आहे. यामध्ये कोण हे सुद्धा तुम्ही तपासा. आपली जी आरोग्याची व्यवस्था आहे, हॉस्पिटल्स, त्यांची अवस्था काय आहे ते मुद्दाम तपासा. नांदेडमध्येच जी घटना घडली, बालक मृत्युमुखी पडले, हे विसरून चालणार नाही. ही महायुतीची कर्तबगारी आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण विधानसभेमध्ये मी मांडली, अनेक प्रकरण आमचे वडेट्टीवारजींनी मांडली, अनेक प्रकरण आमचे आपले अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोलेजींनी मांडली, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडली. जमिनीचे घोटाळे तुम्ही एवढे करतायत. धनदांडग्यांना फुकट जमिनी वाटण्याचा, कवडीमोल किमतीनं वाटण्याचा, अदानीच्या घशात जमिनी, मुंबईच्या जमिनी घालण्याचा, ज्या हजारो कोटीचे आहेत, तो कार्यक्रम चाललेला आहे. एकाही आम्ही मांडलेल्या विषयाचं एकही उत्तर सुद्धा दिलं नाही, कारण त्यांना फक्त टाइमपास करायचा होता. ही अवस्था सगळी दिसते आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपल्याला या विधानसभेमध्ये काही झालं तरी महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. महाविकास आघाडी आणायचीच आहे. परंतु काँग्रेस हा सुद्धा मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा जसं लोकसभेला उभा केला तसं उभे करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे. आपण इथं खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवार आहेत. एकंदर आमचे कालपासून नांदेडचे उमेदवाराची भेटल्याची आकडा 100 पेक्षा कमी नाही. ही अवस्था आमची आहे, खरं सांगतो तुम्हाला. परंतु याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सांगेल, उमेदवारी कोणाला मिळेल कोणाला मिळणार नाही. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याला मिळेल त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं, हा विचार सगळ्यांचा असला पाहिजे. याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. एकंदर आपण पाहतोय परिस्थिती नोकऱ्यांची काय आहे. मुलांना नोकऱ्या नाहीत, महागाई प्रचंड वाढलेली आहेत. मुलांना नोकऱ्या नाही म्हणून आरक्षणाचे प्रश्न तयार झालेले आहेत. आपल्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये सुद्धा ज्या वेळेस विधानसभेमध्ये हा प्रश्न निघाला त्यावेळेस भक्कमपणे आम्ही बाजू मांडलेली आहे. विधानसभेचे सगळे प्रोसिडिंग तुम्ही पहा, मी मांडलेले, नानाभाऊ बोललेले आहेत, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब सुद्धा भक्कमपणे पाठीशी राहिलेले बोललेले आहेत. मी आपल्याला सांगतो की ज्याचा त्याचा न्याय ज्याला त्याला मिळाला पाहिजे, हा विचार राहुल गांधींचा आहे. त्या विचाराच्या पाठीशी आपण उभं राहूया आणि पुन्हा एकदा आपल्या आघाडीची सत्ता, ही काँग्रेसची सत्ता, ही पुन्हा विधानसभेत आणूया. आणि हे लोकांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं, युवकांचं सरकार हे आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आलं पाहिजे. याची सगळी काळजी घेऊया, त्याकरता काम करूया, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर नांदेड आणि लातूर येथील नवनिर्वाचित खासदारांचा आपण सन्मान करतो आहोत. नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय वसंतरावजी पाटील चव्हाण आणि लातूरचे नवनिर्वाचित खासदार माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांचा आपण सन्मान करतो आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपस्थितीत हा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. माननीय रमेशजी चनिथला साहेब, सन्माननीय नानाभाऊ पटोले, आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, माननीय विजयजी वडेट्टीवार साहेब, सन्माननीय अमित भैया देशमुखजी, त्यासोबतच सन्माननीय नसीम खान साहेब, त्यासोबतच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी माजी आमदार हनुमंतरावजी बेटमोगरेकर साहेब, माननीय BR कदम साहेब, सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब,
दोन्ही जिल्ह्याच्या नवनिर्वाचित खासदारांचा अभिनंदनपर हा सन्मान या ठिकाणी होतो आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी होतो आहे। दोन्ही खासदारांचं, दोन्ही लोकप्रिय नेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन। दोन्ही जिल्ह्याची जनता आपल्या पाठीशी आहे। काँग्रेसचे या ठिकाणी अभिनंदन करूयात। नांदेड आणि लातूर येथील माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब आणि सन्माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब या दोन्ही काँग्रेसच्या शिलेदारांचं, दोन्ही काँग्रेसच्या खासदारांचं आपण अभिनंदन करूयात। आपलं खूप खूप अभिनंदन सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी आपला करण्यात येतो आहे। आपण दोन्ही नेते हे दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रेरणास्थान आहात। आज दोन्ही जिल्ह्यांचं नेतृत्व आपण या ठिकाणी करत आहात। उपस्थित सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार, दोन्ही खासदारांचे अभिनंदन। आणि यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे तरुण तडफदार प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब या ओके साहेब। अमित भैया, तुमची तोप आता जरा खुलायला लागली आहे। तोपेमध्ये बारूद होता, पण ते बारूदाला आग लावण्याची संधी मिळत नव्हती। ती संधी नाना भाऊ आज अमित भैयांना मिळाली। आणि जे काल कार्यक्रम घेतला होता 3 जिल्ह्याचा, त्यापेक्षा मोठा जनसमुदाय नांदेडमध्ये आलेला आहे। एक शेर मैं कहता हूं और भाषण को शुरुआत करता हूं। अरे वो लाख कह दे कि आकाश हूं जमीन हूं मैं, वो लाख कह दे कि आकाश हूं मैं जमीन हूं मैं, मगर उसे पता है कि कांग्रेस के बगैर कुछ भी नहीं हूं मैं। मगर कुछ भी नहीं है, क्योंकि कांग्रेस ये कैडर बेस है, लीडर बेस पार्टी नहीं है। जनता का आवाज कांग्रेस है। राहुल जी को जो ताकत है उन्हें पता है, और इन्होंने इसलिए तमाम पिछड़ों को लेकर ओबीसी, दलित, आदिवासी, बहुजनांचा आवाज असेल म्हणून त्यांनी सांगितलं की जात न्याय जनगणना झाली पाहिजे। जिनकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, भागीदारी, हे छाती ठोकपणे राहुलजी म्हणतात। आज तुमची सगळ्यांची उपस्थिती, मराठवाडा आणि काँग्रेस हे भावनिक नातं आहे, भावनिक नातं। मराठवाड्याला काँग्रेस पक्षाने 3 मुख्यमंत्री दिले, 2 गृहमंत्री देशासाठी दिलेत। एवढं प्रेम हायकमांडचा व आमच्या आपल्या संपूर्ण दिल्लीच्या नेत्यांचं, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचा काँग्रेसवर आहे। हे अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून आज नेता जाईल येईल, पण काँग्रेस मात्र कोणी संपवू शकणार नाही। काँग्रेसी मुळं या नांदेड आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये खोलवर रुजली आहेत। मी शुभेच्छा देतो वसंतरावजी साहेबांना, वसंतराव साहेब, चव्हाण साहेब, की आज जो नांदेडचा इतिहास ज्या वेळेस लिहिला जाईल पुढचा, त्यावेळेस त्याची सुरुवात वसंतराव चव्हाण साहेबांच्या नावापासून लिहिली जाईल। सुरुवात तुमच्यापासून होईल। आणि मराठवाड्यामध्ये डॉक्टर काडगे साहेब एकच फॅक्टर, डॉक्टर काडगे काय ते लातूरचा फॅक्टर डॉक्टर काडगे डॉक्टर, ते पण बघा इथे आलेत। 100% मराठवाड्यामध्ये 3 जागा लढल्या आणि 3ही जागा काँग्रेसने जिंकल्या। 100% निकाल काँग्रेसला देणारा मराठवाडा आहे, काँग्रेसला निकाल देणारा मराठवाडा। आणि विधानसभेमध्ये सुद्धा नाना भाऊ
100% निकाल मराठवाड्यातून काँग्रेस देईल, यामध्ये आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही. आपण नेत्यांनी आपलं जे काही काम आणि जो घाम सोडला मोदींना, जे काम करून राहुलजींनी तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय. 400 पार ले 400 पार, आणि त्यांचे नेते सांगत होते इस बार 400 पार और संविधान उस पार. जे कुच्ची भरली पुन्हा बॉम्बलनं बंद होऊन गेलं लेखाचा. जय श्रीराम म्हणायचे, आता जय श्रीराम म्हणतात. आवाजच गेला, आवाज काढायला तयार नाहीत. प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करताय, मूर्ख बनवताय लोकांना. तर रामचंद्र प्रभू जिथे जिथे वाद झाला तिथं तिथं भाजपची पुरी जिरवून टाकली. रामेश्वरम, रामटेक, अयोध्या, जिथं राम थांबले तिथं पहिल्यांदा त्या भूमीमध्ये भाजपला गाडण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलं. हा इतिहास झालेला आहे. म्हणून देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने राजकारण कराल तर तुम्हाला इथेच गाडल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस हा नॅचरल फॉरेस्ट आहे, नैसर्गिक, आणि भाजपा म्हणजे प्लांटेशन केलेलं जंगल आहे. याला पाणी देत राहा तोपर्यंत झाड जिवंत, आणि पाणी देणं बंद, झाड मेलं. काँग्रेस आपणच झाडं उभे होतात, एक मेला तरी 100 झाडं तयार होतात. ही काँग्रेस आहे. म्हणून विलासराव देशमुखांनी सांगितलं आहे, काँग्रेस पक्ष नाही विचार आहे. काँग्रेस हा एका माणसाचा नाही तर या देशातील लाखो करोडो लोकांचं स्थान आहे. म्हणून काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही, हे विलासराव देशमुख साहेब स्वर्गीय सांगायचे. ती काँग्रेस महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेसाठी आज तयार होते आहे. राज्य उद्ध्वस्त झालेला आहे, भ्रष्टाचाराने पोखरून टाकलेला आहे. आता योजनावर योजना, लाडला भाऊ, लाडली बहीण, उद्या लाडला साला, लाडली साली, लाडली सासू, घासात घिस चालली आहे. खिशात नाही दमडी आणि योजनांचा महापूर चालू आहे. 1,500 मताची झाली कडकी आणि नालायकांना आठवली बहीण लाडकी. हे सुरू झालं. म्हणून तुम्हाला लढायचं आहे. आता बंटी पाटील साहेबांनी सांगितलं स्मार्ट मीटर येतोय. स्मार्ट मीटर, पहिले पैसे भरा मग लाईट सुरू, रिचार्ज खतम लाईट बंद. 12 वाजता रिचार्ज संपला की गेला लाईट. हलवा टावेल तो मीटर गरगर फिराल आणि तुम्ही गरगर गरगर फिराल. आणि मग म्हणाल, मग काय म्हणाल, काँग्रेस शिवाय पर्याय राहणार नाही. 30% भाव वाढवले, 30% इलेक्ट्रिकच्या बिलाचे, 30%. 2 बल्ब 1 फॅन. काँग्रेसचं सरकार होतं 350 रुपये बिल यायचं, आज 2000 रुपये बिल येतोय. हे लाडकी बहीण आणि चोरांचा सुरसुडाट. चोर, डाकू, लुटेरे सगळे गेलेत भाजपमध्ये. साफ झालाय, स्वच्छ झाले आहे पक्ष आमचा. होते नव्हते सगळे गेले. कोणी ईडीला घाबरून गेलेत, कोणी सीबीआयला घाबरून गेलेत, कोणी धाक दाखवल्यामुळे गेलेत. आणि सगळे भ्रष्टाचारी जमा करून भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात काँग्रेस भ्रष्टाचारी आहे. लाज वाटत नाही ना. सगळे चोर तुमच्याकडे. पाहिलं तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर, सगळ्यांनी बघितलं. लोकसभेच्या पूर्वी अजित पवारांच्या वर आमचे पंतप्रधानांनी काय म्हटलं, 70,000 करोड़ का घोटाला किया. बहनों भाइयों, हम इनको छोड़ेंगे नहीं. 4 दिवसात ये भ्रष्टाचारी को हम साथ में लिए बगैर छोड़ेंगे नहीं म्हणून सांगितलं. सोबत घेतलं आणि वरून खांद्यावर हात ठेवून विचारलं, बेटा अजित कैसे हो. यांनी सांगितलं ठीक हो. तो शोलेचा डायलॉग काढतो. सांगितलं कैसे हो सरदार, ठीक हो. सरदार ने पूछा बेटा अजीत कितना खाया. सरदार
70,000 करोड़ खाया। बेटा अजीत, बहुत कम खाया, तू इधर आ जा, तिजोरी की चाबी ले जा, जितना खाना है उतना खा जा। वाह रे सर, हे चोर सगळी जमा झाली आणि या चोरांचा बाजार डाकू लुटेरे मिळून तिघेही महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत। सोयाबीनचा शेतकरी उद्ध्वस्त झाला, त्या सोयाबीनला दर मिळत नाही, कापसाला दर मिळत नाही, पीक विम्याचा पैशाचा पत्ता नाही, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही आणि म्हणून गिन के बदला लेने का समय आया है आणि ते विधानसभेमध्ये तुम्ही घेण्याची ताकद आता दाखवण्याची आवश्यकता आहे। म्हणून सांगतो सर्व माझ्या बांधवांना, अल्पसंख्याक बांधवांना सांगतो, आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील, चिंता करू नका। देशाच्या संविधानासाठी, या देशाचा धर्म वाचवण्यासाठी, देश धर्मासाठी काँग्रेस संविधानाचा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकसभेमध्ये लढली आणि 31 जागा महाराष्ट्रामध्ये आलेत, जवळपास जिंकल्यात आम्ही जमा होतो। माननीय राहुलजी या देशाचे पंतप्रधान हो झाले असते, 20-25 जागा कमी पडल्या, यांना तिकडे जाऊन त्यांच्याकडे हात जोडावे लागले त्या देशाच्या पंतप्रधानांना, कुणाकडे आंध्रामध्ये जाऊन, बिहारमध्ये जाऊन। पण तुम्ही पाहिलात काल लोकसभा झाली, लोकसभेमध्ये राहुलजींचा आवाज आणि त्यांची भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐकले असणार। घामसुरी मारली नरेंद्र मोदीजींना, 3 वेळा पाणी पित होते, 56 इंचची छाती 39 इंचची झाली होती, पार घामसुरी दिसत होती। हे राहुलजीचा धाक त्या लोकसभेमध्ये आहे आणि म्हणूनच वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भात 10 वर्षात पहिल्यांदा जेपीसी कडे हे प्रकरण जर गेलं असेल तर ते राहुलजी गांधीमुळे गेलेलं आहे, हे आपण विसरू शकत नाही। जेपीसी कडे पाठवावं लागलं। आज हाच हीच खरी आपली विजय आहे असं मी म्हणतो आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, ह्या पहिल्यांदा मी नांदेडामध्ये भरपूर आलो। नांदेडाचा आणि माझा संबंध फार जवळचा। नसीम भाई, तुम्हारा जितना रिश्ता था वो हमारा भी था, पर हम डरने वालों में से नहीं है, डर के आगे जीत है, यह हम बताने वाले हैं। हम डरने वाले नहीं है, इसीलिए कांग्रेस में है। डर गया सो भाग गया, हम इसीलिए है क्योंकि काँग्रेस येतील जातील, आम्ही कितीही नेते कोण कुठे गेले तरी फरक पडणार नाही, कारण काँग्रेस हा देशाचा विचार आहे आणि तो विचारासाठी म्हणून आम्ही सर्वजण सोबत आहोत। दिवस फार काही नाही, 2-2.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे। 2-2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार, 100% खात्रीनं सांगतो। महाराष्ट्राच्या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल, हे तुम्ही लिहून ठेवा। फक्त खासदार आले म्हणून जरा गपलतीत राहू नका, पुढच्याकडे माल जास्त आहे, महाराष्ट्र लुटला आहे, जागते रहो, जागाल तर भोगा, जागे सो भोगे, सोये सो गवाये। म्हणून आता पुढचे दिवस जागून काढा, एकदम दक्ष राहून काढा। जे ताकद महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहतोय, चेन्नी थाला साहब, आपने जितना समय महाराष्ट्र के लिए दिया है, आज तक कोई भी हमारे महाराष्ट्र के प्रभारी ने उतना समय नहीं दिया है। ये कांग्रेस के लिए जो आज अच्छा दिख रहा है, उसमें आपका भी हिस्सा बहुत बड़ा है। जितना समय दे रहे हैं आप, जो जीत है आपकी ताकत है। हमारे प्रदेश के नेता नाना भाऊ जो जितना घूम रहे, बाला साहब जितनी मेहनत कर रहे, इससे पता चलता है कि महाराष्ट्र के परिवर्तन में अब कोई रोक नहीं सकता और कांग्रेस को कोई रोक नहीं सकता।
ये ताकत यहां दिख रही है. प्रचंड लूट चालली हो, इमानदारीने सांगतो. डाकू जसे लुटेरे लुटतात ना, तसं तिजोरीला लुटत आहे. जमिनी विकल्या जात आहेत, अदानीच्या घशात घातले जात आहेत, उद्योग पडवले जात आहेत, गुजरातच्या दिशेनं चालले. कालच महिंद्राचा उद्योग नाशिक मधला 25,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा उद्योग करारनामा झाला. उद्योग सुरू होणार होता, जमिनीचा सिलेक्शन झाला आणि जवळपास 2.5 लाख लोकांना रोजगार देणारा उद्योग काल गुजरातला पडवला गेला. अरे गुजरातचे गुलाम म्हणून महाराष्ट्राच्या गादीवर बसणाऱ्यांना तुम्हाला लाज का वाटत नाही की तुम्ही महाराष्ट्राच्या तरुणांना रस्त्यावर नांगळ फिरवताना तुम्हाला लाज वाटत नाही? लाखो लोकांचा रोजगार पडवला जातोय. महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेलाय. 1 नंबरवरचा महाराष्ट्र आज कुठे नेऊन ठेवलाय? पूर्वी हेच म्हणायचे, यांची लाईन असायची, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अरे गहाण ठेवलाय ना गुजरातला, अस्मिता गहाण ठेवली, महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवलाय. म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, देशाच्या संविधानासाठी लढलात. महाराष्ट्राच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या, शाहू फुलेंच्या या स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी आपल्याला लढावं लागेल आणि तिरंगा फडकावं लागेल. ते आपण हातामध्ये हात धरून जोमानं कामाला लागा. उमेदवारी कोणाला मिळेल त्यापेक्षा आपल्याला निवडणूक जिंकायची आणि महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं आहे. याच कामासाठी आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला एक शेर सांगतो आणि माझं भाषण संपवतो, कारण 4 जण बसले आहेत, पुन्हा आपल्याला भेटायचं आहे, सगळेजण आपण भेटणार आहात. म्हणून एक शेर शायर कहते कि लोग झूठ कहते, लोग झूठ कहते हैं कि जिंदा रहेंगे तो मिलेंगे. लोग झूठ कहते हैं कि जिंदा रहेंगे तो मिलेंगे. अरे भाई, मिलते ही रहोगे तो ही जिंदा रहोगे, मिलते ही रहोगे तो ही जिंदा रहोगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा. अस्सलाम वालेकुम, राम राम, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं येथे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले प्रभारी आदरणीय रमेश चेन्नथालाजी, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे, काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नानाभाऊजी पटोले, आपले विरोधी पक्ष नेते, आताच तोप त्यांनी डागली, आपण सगळ्यांनी ऐकली, असे माननीय विजय वडेट्टीवारजी, आपल्याच आत्ताच भाषण, सुंदर भाषण ज्यांनी केलं, आपल्या सगळ्यांना विलासरावांची आठवण आली, असे माननीय अमित भैया देशमुख, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष माननीय नसीम खानजी, सन्माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण, सन्माननीय खासदार करवजे, हे तिन्ही खासदार आपण निवडून आणलेले, आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. माननीय तुकारामजी रेगे पाटील, महाराष्ट्राच्या विधानसभेचे मुख्य प्रतोद आणि ज्येष्ठ नेते सुरेशजी वरपुडकर, आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव, आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, त्याचप्रमाणे आमदार धीरज भैया देशमुख, त्या माजी आमदार ज्येष्ठ नेते ईश्वरलालजी भोसीकर, डी.पी. सावंतजी, माननीय खडसेजी, भाऊसाहेब गोरेगावकर, वजादजी मिर्झा, कुणालजी राऊत, हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, बी.आर. कदम, आपले दोन्ही अध्यक्ष नानाभाऊजी गावंडे, सिद्धार्थ हत्यांबरे, केशरजी साळुंके, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, वेळ खूप झाला याची मला माहिती आहे. मी आपलं भाषण थोडक्यातच आवरणार आहे, पण आजची नांदेडची सभा उद्याच्या विधानसभेच्या विजयाची नांदी असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. तुमच्यामध्ये जो करंट दिसतो ना, साधारणतः ही लाईट लागते, याला 350 व्होल्ट म्हणतात, 350 व्होल्ट लाईट लागते. जे हाय टेन्शन असतं ते 2000 व्होल्टचं असतात.
तुमचा करंट आता 2000 व्होल्टचा आहे. कुणी जवळ यायचा जरी प्रयत्न केला तरी धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जी कमाल दाखवली नांदेडकरांनी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मोठे मोठे गेले, मोठे मोठे होते, परंतु शेवटी काँग्रेस पक्ष मोठा आहे, जनता मोठी, हे तुम्ही सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, मराठवाड्यातल्या जनतेचं अभिनंदन करतोय, मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतोय, नेतृत्वाचं अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं काम केलं, एक ताकद देशाला देण्याचं काम केलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. इथे मोठे गेल्यावर असं वाटलं काय होणार वाटत होतं, पण काय चैतन्य, काय तुमच्यामध्ये करंट होता. आणि एका सच्च्या कार्यकर्त्याला, वसंतराव चव्हाणांना संधी मिळवून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. हे फार महत्वाचं काम तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळालं का नाही माहित नाही, पण अख्ख्या भारतानं आश्चर्यचकित होऊन पाहिलं. कुणी म्हणायचं नांदेड म्हणजे याचा बालेकिल्ला, नांदेड म्हणजे त्याचा बालेकिल्ला. नांदेड बालेकिल्ला होता तो आदरणीय शंकरराव चव्हाणांचा होता, त्यांचा वारसा सांगणाऱ्याचा नव्हता. हे सिद्ध करून दाखवण्याचं काम तुम्ही केलं. काँग्रेसचा बालेकिल्ला नांदेड आहे, शंकरराव चव्हाणांचा बालेकिल्ला हा नांदेड आहे. तुम्हाला त्यांचा वारसा सुद्धा चालवण्याचा अधिकार नाही, हे सिद्ध करून दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून तुझं खूप अभिनंदन या निमित्तानं मी इथं करतोय. जालन्याचे खासदार आले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अमित भैया आणि धीरज भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी लातूर सुद्धा जिंकून दाखवलं, त्यांचं अभिनंदन करण्याचा आजचा दिवस आहे. विलासरावजींच्या स्मृतीला, शंकरराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे, असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. इतका कौतुकाचा दिवस आज आहे. खरं आजच्या ज्या बैठका होत्या खऱ्या तुमच्याशी चर्चा करण्याच्या, परंतु तुमचा उत्साह काल लातूरमध्ये पाहिला. उत्साह, एवढा उत्साह की ते सभेमध्ये रूपांतर झालं. आज खरं बैठका होत्या जिल्हानिहाय, पण सभेमध्ये रूपांतर झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. एक सगळीकडे वारं दिसते, ते काँग्रेसचं वारं दिसत आहे. आपल्या देशावर जे संकट होतं, जे भारतीय जनता पक्षाने आणलं होतं, त्यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय की कशा पद्धतीचे राजवट पंतप्रधान मोदी आणि यांची होती. वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सगळ्यात जादा अन्याय कोणावर होत होता तर शेतकऱ्यावर होत होता. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा टाकून बसले. 700 शेतकरी त्यामध्ये मृत्युमुखी पडले, परंतु आपल्या पंतप्रधानांना कीव आली नव्हती. शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये गाडी घालण्याचं काम यांच्या मंत्र्यांनी केलं, त्याला शिक्षा झाली नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. महाराष्ट्रातला शेतकरी असो किंवा देशातला शेतकरी असो, या भाजपचं धोरण हे कायम त्यांच्या विरोधात राहिलेलं आहे. त्यांचं धोरण महिलांच्या विरोधात राहिलेलं आहे. आपल्या कुस्तीगीर महिला, काय आरोप त्यांनी केले होते, त्या खासदाराला शिक्षा झाली का? तो आजही मोकाट फिरताना दिसतोय. आणि उलटी ती कुस्तीगीर महिला ऑलिम्पिक मध्ये गेले आणि तिच्यावर पुन्हा अन्याय झाला, हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये आदिवासीवर झालेला अन्याय आपण पाहतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं की कुठंतरी भारतीय जनताच्या माध्यमातून या देशावर मोठा धोका निर्माण होतो आहे. हे घटनेला हात घालायला निघालेले आहेत, या देशाच्या लोकशाहीला हात घालायला निघाले आहेत. ईडी आणि आयटीचा वापर करून अनेक नेत्यांना आत टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आपण पाहिला. मुख्यमंत्र्यांना आत टाकायचा कार्यक्रम पाहिला. केजरीवालजी आज सुद्धा जेलमध्ये आपल्याला दिसतात. हे भारतीय जनता पक्षाचं धोरण हे लोकशाहीला आणि आपल्या राज्यघटनेला घातक आहे. असं म्हणल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जो निर्णय दिला, देशाने जो निर्णय दिला आणि त्यांचा सत्तेचा अहंकार उतरून टाकायचं काम केलं, याकरता सुद्धा देशातल्या जनतेचे आभार मानण्याचा आजचा दिवस असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हे सगळं आपण पाहतो. खरं तुम्हाला एक धोका अजूनही सांगतो. आजही धोका राज्यघटनेला आहे, आजही धोका लोकशाहीला आहे. आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठा धोका कोणता असेल, या भारतीय जनता पक्षाकडून सगळ्यात मोठा धोका पुन्हा एकदा चातुर्वर्ण आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पुन्हा एकदा जाती जातीमध्ये भेद निर्माण करताना दिसत आहेत. चातुर्वर्ण्याचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही म्हणणारा तो चातुर्वर्ण. शाहू महाराजांना वेदाचा वापर करता येणार नाही, वेद मंत्राचा म्हणणारा तो चातुर्वर्ण.
1 वर्षापूर्वी संभाजी महाराज जे आहे कोल्हापूरचे, त्यांच्या धर्मपत्नी काळाराम मंदिरामध्ये गेल्या होत्या नाशिकच्या, आणि त्या वेदमंत्र म्हणत होत्या. तिथल्या त्या आले ते ब्राह्मण मंडळी काही तिथल्या त्या मंदिरातली, आणि म्हटले तुम्हाला हा अधिकार नाही. याला म्हणतात चातुर्वर्ण. भारतीय जनता पक्षाला हा चातुर्वर्ण पुन्हा आणायचा आहे, पुन्हा मनुवाद आणायचा आहे. आणि म्हणून हा विचार, जर पुन्हा मनुवाद आला, पुन्हा चातुर्वर्ण आला, तर आपली गणना कशात होईल याचाही विचार करायला आपण हरकत नाही. ते जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यातून ते पुन्हा एकदा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. ते दिशा आहे त्यांची, ती चातुर्वर्ण्याकडे नेण्याची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल, खरं म्हणजे तुम्ही मंडळी आहे इथे, खूप नरहरजी कुरुंदकर नावाचा मोठा विद्वान माणूस नांदेडचा, आजही त्यांचे पुस्तक तरुणांनी वाचावे, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की चातुर्वर्ण म्हणजे काय आणि भारतीय जनता पक्षाचं मूळ कशात आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आता महाराष्ट्राची सत्ता हासिल करण्याचा प्रयत्न ते करतायत. महाराष्ट्राची सत्ता हासिल करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी काय नाही केलं. महाविकास आघाडी ज्यावेळेस आमची सत्ता होती, तिघांची सत्ता होती आमची, पहिलं काम आम्ही केलं असेल, कोणतं केलं असेल तर तुमच्या सगळं कर्ज माफ 2 लाखापर्यंत सहजतेनं कर्ज माफ केलं. 30,000 कोटी रुपयाचं त्यावेळेस आम्ही पैसे दिले. पैसे वाया घातले नाही, शेतकऱ्याच्या खिशात घालण्याचं काम महाविकास आघाडी आम्ही म्हणून केलं. कोरोनाच्या संकटामध्ये लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही केलं. प्रत्येक गोष्टीची काळजी आम्ही घेत होतो. परंतु आता हे सरकार आलंय, तिजोरीची उधळपट्टी चाललेली आहेच आहे. इतकी उधळपट्टी चाललेली आहे, तिजोरीचा पूर्णपणे संपून टाकायचं काम चाललंय. पैसे कुठेही खर्च करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. परंतु संजय निराधारचे जे आहे त्यांना 9 महिने झाले, अजून पैसे आलेले नाही. त्या निराधारांना 9 महिने झालेत, त्यांचे पैसे आले नाहीत. ही वस्तुस्थिती आपले तपासून घ्या. आपल्या गावगावची काय परिस्थिती आहे या पद्धतीत चाललंय. लाडकी बहिणानं यांना लाडकी सत्ता लाडकी आहे, याच्याकरता लाडकी बहीण आहे हा हेतू सुद्धा ओळखला पाहिजे. आणि त्यांच्या हातात पुन्हा सत्ता जाणार नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. इथली शांतता व्यवस्था काय आहे राज्याची, या राज्याचा एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो, ही परिस्थिती आपल्याला दिसते. धनदांडग्यांचे पोरं गाड्या अंगावर घालतायत, गोरगरिबांच्या अंगावर गाड्या घालतायत. किती केसेस झाल्या तुम्ही पहा. त्यांच्यात गाड्या अंगावर घालणारे कोण ते पहा, आणि त्यांना वाचवणारे कोण ते पहा. कारण त्याला सत्तेचा माज आलेला आहे, त्याचा तो परिणाम हे लक्षात घ्या. तपासून पहा तुम्ही सगळे मंडळी. अंमली पदार्थाचा वापर प्रचंड वाढलेला आहे. तरुण पिढी पूर्णपणे बर्बाद करण्याचं काम त्याच्यामध्ये चाललेलं आहे. यामध्ये कोण हे सुद्धा तुम्ही तपासा. आपली जी आरोग्याची व्यवस्था आहे, हॉस्पिटल्स, त्यांची अवस्था काय आहे ते मुद्दाम तपासा. नांदेडमध्येच जी घटना घडली, बालक मृत्युमुखी पडले, हे विसरून चालणार नाही. ही महायुतीची कर्तबगारी आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण विधानसभेमध्ये मी मांडली, अनेक प्रकरण आमचे वडेट्टीवारजींनी मांडली, अनेक प्रकरण आमचे आपले अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोलेजींनी मांडली, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडली. जमिनीचे घोटाळे तुम्ही एवढे करतायत, धनदांडग्यांना फुकट जमिनी वाटण्याचा, कवडीमोल किमतीनं वाटण्याचा, अदानीच्या घशात जमिनी, मुंबईच्या जमिनी घालण्याचा, ज्या हजारो कोटीच्या आहेत, तो कार्यक्रम चाललेला आहे. एकाही आम्ही मांडलेल्या विषयाचं एकही उत्तर सुद्धा दिलं नाही, कारण त्यांना फक्त टाइमपास करायचा होता. ही अवस्था सगळी दिसते आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपल्याला या विधानसभेमध्ये काही झालं तरी महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे, महाविकास आघाडी आणायचीच आहे. परंतु काँग्रेस हा सुद्धा मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा जसं लोकसभेला उभा केला तसं उभे करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे. आपण इथं खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवार आहेत. एकंदर आमचे कालपासून नांदेडचे उमेदवाराची भेटल्याची आकडा 100 पेक्षा कमी नाही. ही अवस्था आमची आहे, खरं सांगतो तुम्हाला. परंतु याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सांगेल, उमेदवारी कोणाला मिळेल कोणाला मिळणार नाही. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की
ज्याला मिळेल त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं, हा विचार सगळ्यांचा असला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. एकंदर आपण पाहतोय परिस्थिती नोकऱ्यांची काय आहे. मुलांना नोकऱ्या नाहीत, महागाई प्रचंड वाढलेली आहेत, मुलांना नोकऱ्या नाही म्हणून आरक्षणाचे प्रश्न तयार झालेले आहेत. आपल्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये सुद्धा ज्या वेळेस विधानसभेमध्ये हा प्रश्न निघाला त्यावेळेस भक्कमपणे आम्ही बाजू मांडलेली आहे. विधानसभेचे सगळे प्रोसिडिंग तुम्ही पहा, मी मांडलेले, नानाभाऊ बोललेले आहेत, मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब सुद्धा भक्कमपणे पाठीशी राहिलेले बोललेले आहेत. मी आपल्याला सांगतो की ज्याचा त्याचा न्याय ज्याला त्याला मिळाला पाहिजे, हा विचार राहुल गांधींचा आहे. त्या विचाराच्या पाठीशी आपण उभं राहूया आणि पुन्हा एकदा आपल्या आघाडीची सत्ता, ही काँग्रेसची सत्ता, ही पुन्हा विधानसभेत आणूया आणि हे लोकांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं, युवकांचं सरकार हे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आलं पाहिजे, याची सगळी काळजी घेऊया, त्याकरता काम करूया, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर नांदेड आणि लातूर येथील नवनिर्वाचित खासदारांचा आपण सन्मान करतो आहोत. नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय